आज आपण राजमा मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत. तर मी राजमा भिजू घालून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा राजमा मी कुकरमध्ये शिजवायला ठेवत आहे. पाणी घालून घ्यायचं आहे असं. त्याच्यामध्ये मी खडे मसाले घालून घेतला आहे. तेजपत्ता आणि दालचिनी घालून घ्यायची आहे. याच्याने चव खूप छान येते. थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेतलं आहे मी आणि आपल्याला 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत याच्या. आता थंड झाल्यानंतर कुकर आपण खोलून घेऊ. आता ग्रेव्ही बनवायला घेऊ भाजीची. कढईमध्ये मी तेल गरम करायला घेतलं आहे. आता आपल्याला 2 मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे आहे. उभे कट करून आपल्याला हे पेस्ट बनवायची आहे मिक्सरला. त्याच्यामुळं कांदा मोठा मोठा ठेवला तरी चालते. मला कुठलीही ग्रेव्हीची भाजी अशीच बनवली तर छान वाटते. याच्यापेक्षा तुम्ही कांदे आणि टमाटर मिक्सरला फिरवून त्याची ग्रेव्ही बनवू शकता पेस्ट. पण अशी खूप छान लागते. हॉटेलमध्ये जशी मिळते तशी. याला आपल्याला सोनेरी कलर आणायचा नाही. एक त्याच्या जवळ जाईपर्यंत कांदा आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतत आला की आपल्याला त्यामध्ये टमाटर घालून घ्यायचं आहे. पाहू शकता आता. आता मी 8-10 लसणाच्या पाकळ्या पण मध्येच घालून घेतल्या आहेत ह्याच्यातच. त्याला पण आपल्याला थोडं तेलावर परतून घ्यायचं आहे. आपला कांदा बघू शकता आता आणि अद्रक मी असं थोडं खिसून घालत आहे. कधी-कधी काय होतं मिक्सरमध्ये आपण फिरवताना अद्रक तसंच राहतं. अद्रकाच्या अशा जशाला तसं मिक्सर जर आपलं व्यवस्थित नसेल तर असं खिसून घातलं तर आपल्या पेस्टमध्ये एकजीव होऊन जातं म्हणून. आता मी छोटे 3 साईजचे टमाटर घेतले आहे. तुम्हाला तुमच्या भाजी किती ग्रेव्हीची पाहिजे त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकतो. त्याच्यानंतर थोडंसं इथं मीठ घातलं आहे. त्याच्यामुळं आपलं टमाटर लवकर परतले जातील तेलावर. आपल्याला छान मॅश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे तेलावर टमाटर आणि कांदे. पाहू शकता तुम्ही. आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला आपण हे फिरवून घ्यायचं सर्व. त्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. परत कोथिंबीर घालू शकता. छान लागतं ते पण सर्व. इकडं आपल्या शिट्ट्या झाल्या आहेत आणि राजमा खूप छान शिजला आहे. आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे. मी इथं चेक करून पाहत आहे. पाहू शकता. असं शिजू द्यायचं आहे. आता तेच कढई वापरली आहे. तुम्ही दुसरीही वापरू शकता. त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला किती भाजी करायची त्यानुसार. त्याच्यामध्ये मी जिरे घालून घेतले आहे. जिरे छान तडतडू द्यायचे आहे. आणि ह्याच तेलामध्ये आपले जे रेग्युलरचे मसाले आहेत, आपण जेही वापरतो ते मसाले घालून घेतले आहेत. लाल तिखट, हळद, काळं तिखट आणि जे आपण कांदा आणि टमाटरचं पेस्ट केलं होतं ते पेस्ट मी घालून घेतली आहे तेलामध्ये. आणि आता ह्याला तेल सुटेपर्यंत ह्या पेस्टला आपल्याला छान तेलावर परतून घ्यायची. हे पेस्ट आपण तेलामध्ये परतलेलीच आहे तरी पण याला छान भाजायची आहे. ग्रेव्हीची कुठलीही भाजी बनवताना आपल्याला हे ग्रेव्ही भाजताना गडबड करायची नाही. गॅस फुल करायचा नाही. मीडियम गॅसवरच तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. तरच आपली भाजी खूप छान बनते. याच्यामध्ये तुम्ही काजू वगैरे घालू शकता. मी घातले नाही इथं. त्याच्याने पण भाजीची टेस्ट खूप छान येते. इथं पाहू शकता भाजीनं म्हणजे तेल सोडलं आहे मसाल्यानं. त्या स्टेजला आपण राजमा पूर्ण उकळलेल्या पाण्यासहित टाकायचं आहे. त्या पाण्यामध्ये खूप सारे पोषण घटक राहतात म्हणून ते पाणीही टाकायचं आणि खडे मसाले मी इथं काढून घेत आहे. तुम्हाला जर वाटले तर राहू दिले तरी चालते. आणि आता भाजी किती घट्ट पातळ पाहिजे तुम्हाला, भातासोबत पाहिजे, चपातीसोबत पाहिजे की अशीच खायची त्यानुसार तुम्ही थोडंसं गरम पाणी करून घाला. मी इथं थोडं गरम पाणी करून घातलं आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही पण पाणी घालू शकता. पाहू शकता किती सुंदर आपली भाजी बनली आहे. तेवढीच टेस्टला पण खूप छान बनली होती. अशा प्रकारे एकदा राजमा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.